मात्र या 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपण भाजपचे अधिकृत उमेदवार होते. आपण 5 वर्ष भंडारा गोंदियाचे खासदार होते. मात्र ह्या 2024च्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पराभव स्वीकारावा लागला. काय कारण याचं तुम्ही शोधलं? विशेषतः संविधान बदलाचं नरेटिव्ह आमच्या संपूर्ण भागात आलं आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका आम्हाला महाराष्ट्राला बसला. तर विधानसभांमध्ये तुम्ही मागे होते, ठीक आहे. मात्र ज्या ठिकाणी तुम्ही राहता भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये तुम्हाला एक मोठ्या संख्येच्या मतांनी तुम्ही मागे आहात. दोन्ही बाजूला आणि विशेषतः आमचा जो समविचारी पक्ष आहे, जो महायुतीत आमच्या सोबत आहे, त्या लोकांनी सुद्धा जे अपेक्षित असं काम जे आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नाही शिवसेनेने जे अपेक्षित असं काम होतं त्यांनी सुद्धा केलं नाही. त्यांनी दुर्लक्ष केलं. की भाजपमध्ये सुद्धा गडबाजी होती आणि भाजपच्या अंतर्गत वादामुळे मेंढेंजींचा पराभव झाला असं काही लोक म्हणतात. हे जे कारण आहे त्यातलं असं काही हे नाही आहे. विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि चर्चा अशा आहेत की भंडारा विधानसभेची जागा तर शिवसेना शिंदे गटाला जाणार आहे अशा राजकीय वातावरणामध्ये चर्चा आहे. मग त्यावेळी तुमची काय भूमिका? उलट आपण जर बघितलं तर भंडारा विधानसभामध्ये शिवसेनेपेक्षा आजही ताकद आमची जास्त आहे. आणि अनेक लोकप्रतिनिधीची निवडणूक असतो की सगळ्या निवडणूक, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ह्या सगळ्या नगर परिषद, ही सगळीकडे आमचं संघटन त्यांच्यापेक्षा विस्तृत मोठं आहे. आणि म्हणून आम्ही अजूनही मागणी केली आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे की आम्हाला भाजपसाठी भंडारा विधानसभेची सीट आम्हाला मिळावी आणि आम्ही ते निवडून आणू, हा आमचा आग्रह अजूनपर्यंत कायम आहे. साकोली विधानसभेतून नाना पटोले आमदार आहेत आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांद्वारे आणि खूप ठिकाणी आपण ऐकलं की ते नाना पटोले महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहेत. जर सरकार आली तर ते मुख्यमंत्री बनतील. तुम्हाला आवडेल का जवळचा माणूस, मतदारसंघाचा माणूस मुख्यमंत्री? बघा, त्यांना अनेक लोक प्रश्न विचारतात. आत्ताही मला तुमच्या चॅनलवरती मी बघितलं, त्यांना अनेक लोक प्रश्न युवक विचारून आलेत की भावा 30-35 वर्षात तुम्ही काय केलं आमच्या विधानसभेसाठी, काही तर सांगा. तर त्यांना नीट अजून काही सांगता येत नाही की त्यांनी 35 वर्षात काय केलं. साकोली विधानसभेचा तुम्ही विकास करू शकले नाही, तुम्ही महाराष्ट्राचा विकास कसा करा, हा आमचा पुढे प्रश्न आहे. नमस्कार, मी संघर्ष आणि आपण झकास मराठी पाहतात. आपलं झकास मराठीच्या विशेष शो बैठक, ज्या बैठकीमध्ये आपण नेहमी सत्ताधाऱ्यांना जनतेचे प्रश्न विचारण्याचं काम करत असतो. आज आपण भंडारा जिल्ह्यात आहोत. भंडारा गोंदिया विधानसभा क्षेत्राचं राजकारण नेमकं कसं आहे, भंडारा जिल्ह्यामध्ये विकासाची काय स्थिती आहे. मित्र हो, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. 20 नोव्हेंबर 2024ला मतदान होईल. 23 तारखेला त्याचे निकाल घोषित होतील आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय वातावरण सध्या तापलं आहे. इच्छुक उमेदवारांच्या धाकधुकासुद्धा वाढल्या आहेत. नेमकं उमेदवारी कुणाला होते, कोणत्या पक्षाला होते आणि कोणत्या गटाला होते, याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील लोक आपापले तर्कवितर्क लावत आहेत. आपण आज भंडारा जिल्ह्यामध्ये आहोत आणि आज आमच्या बैठकीला चर्चा करण्याकरिता आमच्यासोबत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंढे सर आहेत. कशा प्रकारे त्यांनी खासदार असताना 5 वर्ष कामं केली. मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये खासदार सुनील मेंढे यांना भाजपकडून उमेदवारी होती, काँग्रेस पक्षाकडून डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी होती आणि त्यामध्ये सुनील मेंढे यांचा पराभव झाला. मात्र खासदार असतानाची कामं काय झाली आणि आता 2024च्या ह्या विधानसभा निवडणुकीसंदर्भामध्ये त्यांची काय भूमिका आहे, देश आणि राज्यांच्या राजकारणाकडे सध्या त्यांची काय भूमिका आहे, त्यांचे काय मत आहेत, आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आमच्यासोबत स्वतः आजच्या बैठकीमध्ये चर्चा करण्याकरिता माजी खासदार सुनील मेंढेजी आहेत. सर, स्वागत आहे आपलं झकास मराठीवर. नमस्कार. मी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि भाजपची नुकतीच पहिली यादीसुद्धा जाहीर झाली. कसा आहे कार्यकर्त्यांचा प्रतिसाद? निश्चितच चांगला आहे. भारतीय जनता पार्टीने किमान याच्यात तर निश्चितपणे आघाडी घेतलेली आहे की सगळ्यात पहिल्यांदा आम्ही आमच्या विधानसभेचे 99 उमेदवारची घोषणा मुळात केलेली आहे. लोकांची यादी जाहीर झाली आणि त्यामुळे आमची सगळी लोकं कामाला लागली आहेत आणि एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स कार्यकर्त्यामध्ये याचा बघायला मिळतो. 2.5 वर्षापासून राज्यामध्ये महायुतीची सरकार आहे. आधी महाविकास आघाडीची होती. ह्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातील जनतेनं 3 वेगवेगळ्या प्रकारची सरकार पाहिली. ते आधी तर फडणवीस साहेब आणि अजित पवार यांची पहाटे शपथ घेतलेली सरकार, त्यानंतर महाविकास आघाडीची सरकार आणि ती सरकार कोसळून त्यानंतर महायुतीची सरकार उदयास आली. नेमकं हे महायुतीची सरकारचं 2.5 वर्षाच्या कामकाजाकडे आपण कसे पाहता? याच्यातली आपण एक बाजू लक्षात घेतली पाहिजे की मुळात मागच्या विधानसभेतसुद्धा आम्हाला स्पष्ट असं बहुमत मिळालं होतं आणि शिवसेना आणि भाजप मिळून ते सरकार स्थापन करणं अपेक्षित होतं. परंतु शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसून दुसऱ्यांशी युती करून
अनैसर्गिक युती करून त्यांनी ती सत्ता काबीज केली. त्यामुळे तो असंतोष मुळात लोकांमध्ये होताच आणि त्यामुळंच मग ती पहाटेचं म्हणा की मग दुसऱ्यांदा परत आम्ही शिवसेनेच्या सोबत सत्ता स्थापन केली, त्याची कारणं तशी ती वेगळी आहेत. त्यामुळे आपण तसं तो लक्षात घेतलं पाहिजे. आणि 2.5 वर्षापासून जर आपण काम बघितलं आमचं युती सरकारचं, महायुती सरकारचं, तर आपल्या लक्षात असेल की बा मागच्या अनेक वर्षात किंवा मागच्या 2.5 वर्षात जी आम्ही पूर्वीच्या 5 वर्षात आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जी कामं केलीत ती यांनी कामं थांबवण्याचं काम केलं. विकासाच्या कामाला गती थांबवण्याचे काम यांनी केलं. उलट मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये ती जी आम्ही कामाला गती दिली होती त्याला अधिक गती पण दिली आणि बरीचशी कामं आम्ही पूर्ण पण केली. आणि गेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही अनेक कामं पूर्णत्वास नेऊन त्याचं लोकार्पण पण केलं. त्यामुळे लोकांना हे निश्चितपणे माहिती आहे की विकासाची जी काही कामं केलीत ती महायुती सरकारनेच केलीत आणि विशेषतः डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे आम्हाला ती अजून अधिक गती देता आली. लोकांनीसुद्धा लोकसभेतसुद्धा भाजपला भरपूर मतदान करून परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा त्या ठिकाणी पंतप्रधान झाले, हे सुद्धा गोष्ट आपण लक्षात ठेवावी लागेल. बरं, पंतप्रधान तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीजी झाले. मात्र या 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपण भाजपचे अधिकृत उमेदवार होते. आपण 5 वर्ष भंडारा गोंदियाचे खासदार होते. मात्र ह्या 2024च्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पराभव स्वीकारावा लागला. काय कारण याचं तुम्ही शोधलं साहेब? नक्कीच मी गेल्या 5 वर्षात खासदार असताना अनेक कामं केली. ज्या गोष्टीकडे अनेक गोष्टीकडे आधीच्या खासदारांनी लक्षसुद्धा दिलं नसेल अशी कामं मी गेल्या 5 वर्षाच्या काळात केली. याचा मला एक सार्थ अभिमान पण आहे आणि समाधान पण आहे. आपण बघितलं असेल की बा गोंदियाच्या मेडिकल कॉलेजचा तो विषय त्याला 8 वर्षापासून निधी पडूनसुद्धा त्याला बांधकामाला गती मिळत नव्हती किंवा बांधकामाला सुरुवात होत नव्हती. ती मी आल्यानंतर ती फाईल शोधून काढत त्याचं परत त्याला बांधकाम करायला भाग पाडलं आणि मी असतानासुद्धा त्याचं भूमिपूजन करून कामाला सुरुवात पण झाली. दुसऱ्या बाजूला 2008पासून गोंदियाचं एअरपोर्ट नुसतं बनून तयार होतं पण त्याच्यावरती कुठलंच कमर्शियल विमान उडत नव्हतं. त्याच्या मागे लागून मी प्रत्यक्ष विमान उडायला सुरुवात केली, कमर्शियल विमान उडायला सुरुवात झाली. आत्तासुद्धा त्याचा लोक त्याचा फायदा घेतात आहे. तिसऱ्या बाजूला भंडाराला कधी मेडिकल कॉलेज येत नव्हतं, कोणी त्याचा प्रयत्नही केला नव्हता. मी सतत प्रयत्न करून त्याच्या पाठीमागे लागून त्याचंसुद्धा नुकतंच भूमिपूजन पण झालं. आणि यावर्षी आनंदाची बाब अशी की भंडारा गोंदियाच्या लोकांना तिथे प्रथम वर्षाच्या मेडिकल कॉलेजला ॲडमिशनसुद्धा मिळाली. मला वाटतं हे 2-3 कामं जे आहेत मला निश्चितपणे अभिमान वाटतो की ही कामं माझ्या काळात झाली. त्यासोबतच आपण जर रोडची कामं बघितली तर आमचा भंडारा रोडचा तुम्ही ओव्हरब्रिजचं काम असो, आमचे बायपासचं काम असो, लाखणी साकोलीच्या ब्रिजचं काम असो, अनेक वर्षापासून 10-12 वर्षापासून रखडलेलं आमचं जे देवरीचे मधला जो पॅच होता फॉरेस्टमध्ये अडला होता तोही माझ्या काळातच पूर्ण झाला. त्याच्या पाठीमागे लागून अनेक नवीन आम्ही हायवेज डिक्लेअर केलेत आणि त्याला कामाला सुरुवात पण केली. तर मोठ्या प्रमाणात हायवेचं डेव्हलपमेंट असो, मेडिकल कॉलेजचा विषय असो, एअरपोर्टचा विषय असो, एक ड्रायपोर्टचा विषयसुद्धा मी मार्गी लावला होता पण त्याला एक टेक्निकल अडचण आली. गोंदियाला एक मोठं ड्रायपोर्टसुद्धा अजूनही मी त्याच्या पाठीशी आहे. त्याचं झालं तर आमचं ड्रायपोर्टला सुद्धा सुरुवात होईल. ही जी कधी न होणारी कामं जी लोकांच्या लक्षात कदाचित नीट आलं नसावं किंवा त्या वेगळं नरेटिव्ह सेट झालं असेल. मला पराभवाचं काही दुःख नाही, कारण की मला माहिती आहे मी जी 5 वर्षात कामं केलीत जेवढ्या लोकांच्या संपर्कात मी ठेवलात. गेल्या आधीच्या जर आपण खासदारांचा जो विषय बघितला तर त्यांनी जी काही विषय हाताळली त्यांचं जो सक्सेस रेट आहे त्याच्यापेक्षा निश्चितपणे माझा सक्सेस रेट जास्त आहे. परंतु यावर आपल्या लक्षात आलं असेल की एक वेगळं नरेटिव्ह, विशेषतः हा संविधान बदलाचं एक नरेटिव्ह आमच्या संपूर्ण भागात आलं आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका आम्हाला महाराष्ट्राला बसला आणि त्याच्यामुळे निसटत्या 30-35 हजाराच्या फरकाने मी ही निवडणूक हारलो. मला ती हार मान्य आहे पण त्याचं दुःख निश्चित नाही आहे. लोकांना कधीतरी कळेल की मी खासदार म्हणून जो काही लोकांशी संपर्कात राहिलो, जी कामं केलीत ती लोकांच्या समाधानासाठी होती आणि लोकांना त्याचा फायदासुद्धा मिळत गेला. हे सुद्धा आपण ध्यानात येईल येणाऱ्या काळामध्ये. संविधानवाला मुद्दा ह्या वर्षी गाजल्यामुळे म्हणजे हा मोठा कारण ह्या तुमच्या पराभवामध्ये निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारची संपूर्ण राष्ट्र पातळीवरती विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणाचा फटका आम्हाला बसला आणि त्यात आम्हाला आमच्या भंडारा गोंदिया लोकसभेला सुद्धा तो फटका बसला. आणि ते एक प्रमुख कारण, बाकीची मतं डिव्हाईड झाली नाहीत. मला माहिती आहे BSP मतं घेतली नाहीत. आपल्या कुठल्याच अदर पार्टीनी ज्या मागच्या निवडणुकीमध्ये जी 1.5-2 लाखाची मतदान घेतली होती ती सगळी 60-70 लाखामध्ये गुंडाळल्या गेली, हजारामध्ये गुंडाळल्या गेली. तर ते सुद्धा एक प्रमुख कारण आहे. 2 प्रमुख कारणं तर सगळ्यांना स्पष्ट आहेत ती. त्यामुळे माझी जी हार आहे त्यातला काही
मी एकटं कारणीभूत नाही आहे, त्या अशा लहान मोठ्या गोष्टी त्यातही असतील, परंतु मुख्य जे कारण आहे ते आमचं त्याचे नरेटिव्ह जे फेक नरेटिव्ह सेट केलं विरोधी पक्षांनी, ते त्याचं मुख्य कारण आहे. ते खोटं होतं हे सगळ्यांना माहीत आहे. बरं, भंडारा गोंदियामध्ये 7 विधानसभा आहेत, मात्र त्यापैकी इतर विधानसभांमध्ये तुम्ही मागे होते ठीक आहे, मात्र ज्या ठिकाणी तुम्ही राहता भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये तुम्हाला एक मोठ्या संख्येच्या मतांनी तुम्ही मागे आहात. याकडे लोक फार याच्यानं पाहत आहेत की नेमकं घरामध्येच कसं प्रकारे असं झालं की साहेबांना एवढ्या मागे राहावं लागलं. निश्चितपणे या निवडणुकीमध्ये मला सुद्धा त्याचं आश्चर्य वाटलं की भंडारा विधानसभेतसुद्धा मला मोठ्या प्रमाणात मागे राहावं लागलं. आणि त्याचे प्रमुख कारण असं आहे की माझा जो विरोधी उमेदवार होता तो एका विशिष्ट समाजाने त्यांना समर्थन केल्यामुळे, मोठ्या प्रमाणात समर्थन केल्यामुळे सामाजिक समीकरण माझ्या विरोधात गेलं मोठ्या प्रमाणात. दुसरं जी काही फेक नरेटिव्हची जी काही बाब होती ती सुरुवात इथूनच झाली, माझ्या विधानसभेतनं भंडाऱ्यातून सुरुवात झाली आणि त्याचा फटका मला बसला दोन्ही बाजूला. आणि विशेषतः आमचा जो समविचारी पक्ष आहे, जो महायुतीत आमच्यासोबत आहे, त्या लोकांनी सुद्धा जे अपेक्षित असं काम जे आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नाही शिवसेनेने जे अपेक्षित असं काम होतं त्यांनी सुद्धा केलं नाही, त्यांनी दुर्लक्ष केलं. त्याचाही फटका आम्हाला माझ्या विधानसभेत पर्टिक्युलर त्यांचे आमदार होते, त्याच्यामुळे त्यांचा मोठा फटका आम्हाला त्याचाही बसला. हे प्रमुख कारणं भंडारा विधानसभेचा विचार केला तर होईल. बाकीची जी कारणं आहेत ती पूर्ण मला 6 विधानसभेत लागू होतात. बरं, हे राजनीतिक विशेषज्ञ आहेत, हे तर्कवितर्क लावत असतात आणि त्यामध्ये लोक की भाजपमध्ये सुद्धा गडबाजी होती आणि भाजपच्या अंतर्गत वादामुळे मेंढेजींचा पराभव झाला असं काही लोक म्हणतात. नाही बघा, अनेक कारणं असतात, त्यातली ते एक छोटंसं कारण असू शकेल. आणि आज भारतीय जनता पार्टी एक मोठा पक्ष आहे, जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे जितका पक्ष मोठा होईल तेवढा ह्या छोट्या छोट्या अडचणी येत राहतात आणि त्या राजकीय अडचणी मला त्याचं खूप दुःख होत नाही. आणि तेही एक कारण आहे त्यातलं, असं काही हे नाही आहे. परंतु आम्ही हे जर बाकी जर घडलं नसतं ते कारण आम्ही ओव्हरकम करून निश्चितपणे निवडणूक जिंकलो असतो, हा मला ठाम विश्वास आहे. तुम्ही म्हटलं की शिवसेनेनं पाहिजे ती भूमिका लोकसभेच्या निवडणुकामध्ये भंडारा विधानसभेत निभवली नाही, भंडारा विधानसभामध्ये निभवली नाही. आणि आता नुकत्याच काही दिवसांनी विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि चर्चा अशा आहेत की भंडारा विधानसभेची जागा तर शिवसेना शिंदे गटाला जाणार आहे, अशा राजकीय वातावरणामध्ये चर्चा आहेत. मग त्यावेळी तुमची काय भूमिका राहणार आहे? आपण एक समजून घेतलं पाहिजे, मुळात मागच्या वर्षी जी काही इथं निवडणूक जिंकलेत आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत ते आमच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करून जिंकलेले आहेत. आणि इतर लोकांनी त्यांना त्यावेळेस समर्थन केलं, राष्ट्रवादी काँग्रेसांनी लपून त्यांना समर्थन केलं म्हणून ते निवडून आलेत. ती त्यांची काही निवडणूक स्वबळावरती किंवा शिवसेनेच्या बळावरती झालेली नव्हती. आणि उलट आपण जर बघितलं तर भंडारा विधानसभामध्ये शिवसेनेपेक्षा आजही ताकद आमची जास्त आहे. आणि अनेक लोकप्रतिनिधीची निवडणूक असतो की सगळ्या निवडणूक, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ह्या सगळ्या नगर परिषद, ही सगळीकडे आमचं संघटन त्यांच्यापेक्षा निश्चित मोठं आहे. आणि म्हणून आम्ही अजूनही मागणी केली आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे की आम्हाला भाजपसाठी भंडारा विधानसभेची सीट आम्हाला मिळावी आणि आम्ही ते निवडून आणू, हा आमचा आग्रह अजूनपर्यंत कायम आहे. अजूनपर्यंत भंडारा विधानसभा सीट डिक्लेअर झाली नाही, त्यामुळे आम्हाला अजूनही आशा आहे की आमचे वरिष्ठ लोक आम्हाला ऐकून ही विधानसभेची तिकीट आम्हाला भाजपला मिळेल या आशेवर आम्ही अजूनही आहोत. आणि आमच्या विशेषतः कार्यकर्त्याच्या भावनासुद्धा तशाच आहेत की आम्ही आमच्या कॅन्डिडेट निश्चितपणे इथून निवडून आणू शकतो सबळावरती, असा आम्हाला अजूनही विश्वास आहे. बरं, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एक ठराव घेतला, अशा सुद्धा चर्चा आहेत की त्या ठरावामध्ये असं आहे की भोंडेकरांना ह्या वर्षी भाजप मदत करणार नाही, की भाजपचे पदाधिकारी मदत करणार नाही. नाही, त्या लोकांचा तोच हे होता. मला सांगितलं लोकसभेत त्यांनी ज्या पद्धतीने युतीचा धर्म पाळला नाही, त्यामुळे स्वाभाविक आहे की आमच्या कार्यकर्त्यांनी रोष आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांचा त्याचा रोष आहे. स्थानिक पातळीवरती त्यांना तो त्रास झाला, त्यांनी काम केलं नाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यामुळे आम्हाला त्यावेळेस त्रास झाला. आणि त्यामुळे आता कार्यकर्त्यांच्या भावना अशा झालेल्या आहेत की त्यांनी आमच्यासाठी काम केलं नाही, तर किमान आम्हाला एकतर तुम्ही उमेदवार बदलून द्यावा किंवा आम्हाला तिकीट आम्हाला मिळावी, आम्ही तशी निवडून आणू. कारण की मागच्या वेळेस ते बंडखोरी, आमच्या विरोधात बंडखोरी करून निवडून आले होते, हे आपण ध्यानात घेतलं. त्यापूर्वी आमचा आमदार होता, तुमच्या विरोधात बंडखोरी केली आणि शेवटी आता महायुती सरकारला तुमच्यासोबतच ते सामील झाले. आणि हे 2.5 वर्ष, आधीचे 2.5 वर्ष तर कोरोनामध्ये गेले असं त्यांचं म्हणणं आहे. या 2.5 वर्षात 3,500 ते 4,000 करोडचे कामं भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रामध्ये केलं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ह्या विकास कामांच्या जोरावरच ते अधिकृत शिवसेनेची उमेदवारी मागत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, सरकार आमचं असल्यामुळे जी काही निधी त्यांना देण्यात आली ती आमच्या सरकारने त्यांना दिली, की त्यांची व्यक्तिगत निधी नाही आहे, ती सरकारी निधी आहे.
आणि त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि दुसऱ्या एका बाजूला का खूप साऱ्या निधी आणले म्हणजे संपूर्ण क्षेत्राचा विकास झाला, सगळे विषय संपले असं नाही आहे. इतर आमच्या त्यांनी किती लोकांना न्याय दिला, कार्यकर्त्यांना किती न्याय दिला, भाजपच्या कार्यकर्त्यांना किती न्याय दिला, आमच्या तळागाळातील लोकांना त्याचा किती फायदा झाला, लाभार्थ्याच्या योजना सगळ्या तर भाजप सरकार म्हणून आम्ही केंद्राच्या सुद्धा अनेक योजना आहेत. फक्त त्यांनीच विकास केला असं नाही ना, आमच्या महायुती सरकारने विकास केले आहेत, आमच्या सरकारने त्यांना निधी दिलेला आहे. त्यामुळे त्याच्यावर तेवढा हक्क त्यांचा आहे, तेवढा हक्क आमचा पण आहे त्या सगळ्या निधीवरती. त्यामुळे त्याच्यात मला काही वाटत नाही. परंतु मूळ कार्यकर्ते, आमचं पैठ, आमचं संघटन जेवढं आमचं मजबूत आहे ते निश्चितच त्यांच्या शिवसेनेपेक्षा वरचढ आहे, हे निश्चित. बरं, आपण 2019 पासून 24पर्यंत भंडारा गोंदियाचे खासदार होते. मात्र 24ला पराभव झाला. खासदार असताना आणि आता आपण माजी खासदार आहात, काय फरक साहेब आपल्याला जाणवतो? काय समस्या येतात? नाही, निश्चितपणे जेव्हा आम्ही फिरतो लक्षात येतं, लोकांच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे, त्यांनी ज्या खासदाराला निवडून पाठवलेल्या लोकसभेमध्ये तिथेही लोक समाधानी असं नाही आहे. उलट इतक्या कमी काळामध्ये लोकांच्या निगेटिव्ह व्ह्यूज तयार व्हायला लागल्यात की आपणही बघितलं असेल. मध्येच ते खासदारांचं वागणं आणि ते बोलणं चालणं जे काही झालं, मी त्याच्यावरती जास्त टीका करणार नाही, ते नवीन आहेत या क्षेत्रामध्ये. गाडीवर स्टंटबाजी करणं जे काही त्याला आपण बघितलं, मीडियाने सगळं बघितलं. परंतु लोकांना सुद्धा कळलं की आपण चुकीच्या माणसाला निवडून पाठवलं तर नाही ना, असा प्रश्न मुळात आतापासूनच लोकांच्या मनात निर्माण झालेला आहे. त्यामुळे मी माझं काम करत राहणार. मला जरी मी निवडून आलो नाही तरी 5.5 लाखापेक्षा जास्त लोकांनी मला मतदान केलं आहे. मोठ्या संख्येने लोकांनी मतदान मला केलं आहे. भारतीय जनता पार्टीवरती त्यांनी विश्वास कायम ठेवलेला आहे. त्यामुळे त्या लोकांसाठी मी अजूनही कामात आहेत. त्याच्यानंतरही अनेक कामं लागली. त्याच्यानंतरही जे मेडिकल कॉलेजचं काम आहे भंडाऱ्याचं, ते मीच मार्ग लागून करून घेतलं. त्यानंतरही तेव्हा मी खासदार नव्हतो आत्ता मी, पण तरी मी ते मार्गी लागून ते मार्गी लावलं काम. अशी अनेक कामं अजूनही सुरू आहेत. अजूनही दवाखाना त्या लोकांना अडीअडचणी मी सोडवतो आहे, लोकांच्या पाठीशी उभा राहतो आहे, कार्यकर्त्यामध्ये जातो आहे. त्यामुळे माझं जे काय जे सामाजिक काम आहे किंवा राजकीय काम आहेत, एक पार्टीचा कार्यकर्ता म्हणून, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी लोकांच्या सोबत माझ्या लोकसभेमध्ये कार्यरत राहणार आहे. बरं, कोणती कामं आहेत साहेब की ह्या भंडारा गोंदियाकरता जी तुमची स्वप्न होती मात्र ते 5 वर्षात पूर्ण झाली नाही, तुम्ही समोरच्या 5 वर्षात? बघा, बरीचशी शेतकऱ्यांसाठी GI टॅगिंगचं काम मी केलेलं आहे. GI टॅगिंग भंडारा चिन्नूरला आपण GI टॅगिंग मिळालेलं आहे. आता त्याच्या पुढचं जे काम आहे, चिन्नूर तांदूळ लावून त्याचं मार्केटिंग करून नॅशनल लेवलला मार्केटिंग करणं, ते काम माझं शिल्लक राहिलेलं आहे. आता मला शेवटी ते मला GI टॅगिंग मिळालं. त्याचं गोंदियाचं जे काही ड्रायपोर्ट आहे त्याचं काम मी बाकी सगळं झालं, म्हणजे ठराव झाला, मान्यता मिळाली केंद्रातनं. जागेचा प्रश्न मला अजून सुटला नाही त्याचा. MIDCला मोठी जागा एक बघितली आम्ही गोंदिया MIDCला, ती जागा अजून ताब्यात मिळाली नाही. तर त्याच्याबद्दल माझा अजून पाठपुरावा सुरू आहे. ही मेजर ते 2 कामं आहेत शेतकऱ्यांसाठी. तिसरं असा विषय असा आहे, मोठ्या प्रमाणात आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये तलावांचा जिल्हा किंवा वॉटर बॉडीज आहेत. एक आमच्या फिशरीजमध्ये मोठ्या प्रमाणात फिश मार्केटिंग, फिशिंग हा एक मोठा विषय आमच्या भागात होऊ शकतो. त्याच्यावरती माझं काम सुरू आहे. त्यावेळी सुरू झालं होतं. आणि दुर्दैवाने गोड्या पाण्याच्या फिशिंगवरती त्यांचं एक अजूनपर्यंत कार्यप्रणाली स्पष्ट नाही आहे, त्याच्या दिशानिर्देश स्पष्ट नाही आहे. त्यामुळे राज्यातही ती थोडीशी अडचण झाली आहे. तर ते आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी त्याच्यावरती पुढाकार घेऊन बरंच काम केलेलं आहे. ते झाल्यानंतर फिशिंगमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मला काम करायचं आहे. त्याच्यावरती माझं काम चालू आहे अजूनही. तर या सगळ्या गोष्टी, शेतकरी असोत किंवा आमचे फिशरमॅन असोत किंवा मग एखाद्या डेव्हलपमेंटचं आमचं ड्रायपोर्ट असो, ही 2-3 कामं जी मला अजून मार्गी लावायची आहेत, त्याच्यावरती काम करायचं आहे आणि मी त्याच्यावरती काम करत राहणार आहे. काम करत राहणार आहेत. पण जेव्हा भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात फिरत असतो, ग्राउंड रिपोर्ट्स आपण घेत असतो, तर आम्हाला मोठ्या संख्येने युवक भेटतात. युवकांचं असं म्हणणं आहे की रोजगाराच्या फार कमी संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत. एखादा मोठा प्रोजेक्ट, एखादी मोठी कंपनी, एखादी मोठी फॅक्टरी नाही की त्यामध्ये लोकांना 1000, 5000, 10,000 लोकांना रोजगार भेटेल. नाही, बघा, रोजगार किंवा बेरोजगारी हे काही आत्ता आलेला विषय नाही आहे. हा खूप जुन्या काळापासून, आपण अनेक वर्षापासून बॅकलॉग त्याचं भरत आपण बघितलं असाल तर बेरोजगारी हा विषय कायम आहे, संपूर्ण देशभर आहे. आपल्या देशात नाही तर अनेक देशामध्ये हा बेरोजगारी हा मोठा विषय राहिलेला आहे. मुळात एक तर पोटेन्शियल ज्यांच्यात असतं त्यांना काम मिळून जातं, पण जे ही जी खालची लोक आहेत ज्यांच्याकडे पोटेन्शियल कमी आहे किंवा सामान्य काम करणारे लोक आहेत, मजुरी करणारे लोक आहेत, तर या लोकांना कामाची कमतरता भासते. परंतु आपलं लक्षात आलं असेल, केंद्राची ही जी काही नरेगा योजना आहे, मनरेगा योजना तेवढ्या करताच आपण काम करतो की ज्या भागात रोजगार मिळत नाही, ज्या गरीब लोकांना, त्यांना रोजगार प्राप्त व्हावा. मला आनंद आहे आणि मला स्वाभिमान आहे की माझ्या 5 वर्षाच्या काळामध्ये
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये मनरेगाचं काम हायेस्ट पद्धतीने हायेस्ट लोकांना काम देण्याचं काम मी माझ्या काळात केलं. ते मनरेगा काम तीच करण्यात गेलं. त्याच्या काळात आम्ही मग लोकांचे रस्ते बांधण्यापासून अनेक कामं त्या काळातून झाली माझी. ते अजूनही काही कामं सुरू आहे शेवटी. हा भेलच्या काय प्रकरण आहे? भेल का बरं आतापर्यंत बंद आहे? भेल हा विषय फार संपूर्ण वेगळा विषय आहे. भेल ही इंडस्ट्री 8-10 वर्षापूर्वी सुरुवात झाली होती तिची. मुळात तिची व्हायबिलिटीज नव्हती असं त्या लोकांचं म्हणणं होतं. आणि जेव्हा ते अर्धवट काम बंद पडलं, भेल बंद पडलं, माझ्या खासदारच्या काळात मी अनेक वेळा त्या ऑफिसमध्ये गेलो. त्यांनी स्पष्ट सांगितलं की आत्ता आम्ही भेल कंपनी आता यावेळेस आम्ही नव्याने सुरू करण्याच्या स्थितीमध्ये नाही आहोत. जर तुम्हाला वाटत असेल तर ती जागा तुम्ही वेगळ्या उद्योगासाठी वापरा, नाहीतर आम्ही जेव्हा काही आमच्या पुढे येईल तेव्हा आम्ही तो उद्योगासाठी लावू. कारण की त्या लोकांना पॉवर सेक्टरमध्ये एक मोठ्या प्रमाणात रिसेशन आलं. त्यामुळे जोपर्यंत त्यांच्याकडे नवीन ऑर्डर्सच नाही आहेत भेल कंपनीकडे, त्यामुळे ज्या वस्तू इथून त्यांना निर्माण करायच्या होत्या त्याच्याकडे त्यांच्या ऑर्डर्सच कमी झाले. तर त्यांचं मूळ जे त्यांच्याकडे जिथे जिथे कंपन्या आहेत तिथेच काम कमी झालं. तर ॲडिशनल अजून काम कसं आम्ही उभं करायचं? ऑलरेडी आम्ही लॉसमध्ये चालू आहेत, अजून कसं जास्त लॉसमध्ये करायचं ही त्यांची अडचण आहे. म्हणून आमचा आग्रह आहे की आता तिथे एखादी नवीन MIDC तिथे तयार करावी, जेणेकरून जर एक मोठा उद्योग येत नसेल तर छोटे मोठे मीडियम साईजचे उद्योग तिथे उभे करता येतील. साधारणतः 800-900 एकर जागा आहे. 100 एकर एखाद्या 5-7 लोकांना देता येईल, किंवा छोट्या मोठ्या काही एरिया छोट्या इंडस्ट्रीसाठी, काही इंडस्ट्री मोठ्या इंडस्ट्रीसाठी, अशी ती संपूर्ण मोठी MIDC तयार होऊ शकतं आणि हायवेला लागून आहे. त्यामुळे जर भेल तिथे काही कारखाना उभा करत नसेल तर इतर उद्योग तिथे येण्याला मार्ग मोकळा होईल. त्या दृष्टीने मी त्यांना बॅचची भेट घेतली आहे. त्यांनी तसं मला कळवलं पण होतं आणि तशी मी सूचना MIDC म्हणजे महाराष्ट्र सरकारला पण दिली होती. असं त्यांचं प्रपोजल आहे. कलेक्टरने सुद्धा त्याचा एक पाठलाग केला होता आणि त्यांनी सुद्धा ही गोष्ट वरती कळवली होती की बा आपण त्यांना जागेची गरज नाही तर आपण जागा तसं त्यांना नोटीस पण दिला गेला एक भेलला की तुम्हाला जागा नको असेल तर ती जागा आम्हाला परत करा, आम्ही MIDCमध्ये डिक्लेअर करून नव्याने चालू करू. तर त्यावरती सुद्धा काम करता येण्याजोगं शक्य आहे. भेल एकच उद्योग नाही. आणि बघा अनेक उद्योग आमचे, जसं आता आमच्याकडे अशोक लँड आहे, अनेक उद्योग आमच्या ज्या MIDCतले बंद पडलेले आहेत. त्यामध्ये नुसतं उद्योग आला म्हणजे विषय संपतो असं नाही आहे. उद्योग चालला पाहिजे, त्याची भरभराट झाली पाहिजे, तरच त्याच्यातनं रोजगार निर्मिती होईल. नुसता उद्योग आला म्हणजे भरभराटी झाली असं नाही आहे. आणि आता आमच्याकडे आहेत, आमच्याकडे गोंदियाला अडाणी आहे, समफ्लॅग आहे. त्यातलं अडाणी आणि समफ्लॅग चालू आहे, पण अशोक लँड खूप चांगल्या पद्धतीने चालू नाही आहे. मोठी कंपनी आहे, जुनी कंपनी आहे, मल्टीनॅशनल कंपनी आहे. तर जोपर्यंत हे उद्योग चालणार नाही, भरभराटी जाणार नाहीत, तोपर्यंत लोकांना लाभ मिळणार नाही. आता अशोक लँडचा विषय असा आहे की लोक काढायला लागलीत, ती जी लागलेली लोक आहेत ती कमी करायला लागली. त्यामुळे आता ही MIDCमध्ये जवळपास 70-80 उद्योग आहेत. त्यातले 50 ते 60 उद्योग बंद पडलेले आहेत, काही उद्योग आजारी आहेत. तर त्यामुळे त्याला हे सगळे लोक उद्योग चालले तर लोकांना रोजगार मिळणार. नुसती इंडस्ट्री आली म्हणजे विषय संपला नाही. आमच्याकडे एक व्हिडिओकॉनची फॅक्टरी आली होती, बंद पडली, रोजगार देऊ शकलो नाही. तर नव्याने काही सुरू केलं पटेल साहेबांनी, त्यांनी त्यांचं काम केलं. आम्ही एक उद्योग आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो, पण तो उद्योग चालला पाहिजे. त्यामुळे जो उद्योग चालणार आहे तो आला तर उपयोग. धानावर प्रक्रिया करणारे उद्योग नाही, कारण भंडारा गोंदिया तांदूळ नगरी म्हणून ओळखलं जातं संपूर्ण देशामध्ये. बरोबर आहे. पण आता आपण बघितलं असेल ह्या गेल्या 2-4 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या राईस मिल आमच्या उद्योग करणाऱ्या झालेल्या आहेत. त्याच्यावरती एक्सपोर्टचं बरंच काम करायला लागलो आता आपण गोंदिया. आणि म्हणूनच मी ड्रायपोर्टचा जो आग्रह करतो आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आपण भंडारा गोंदिया जिल्ह्यातून तांदूळ एक्सपोर्ट करायला लागलो आता. त्यामुळे तोही उद्योग मिळेल. त्याचं ड्रायपोर्ट झालं तर तो आता आम्हाला नागपूरहून जाऊन तो ड्रायपोर्ट आम्हाला एक्सपोर्ट करावा लागतो. जर आमचं ड्रायपोर्ट इथेच झालं तर आमच्या इथूनच तो डायरेक्ट एक्सपोर्ट होईल. त्याच्यामुळे अजून लोकांना काम मिळेल, आमच्या स्थानिक लोकांना. तर त्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे आपण. तर ही सगळी कामं आपण त्या दृष्टीने कामाला लागलो आहोत. आणि बेरोजगारी हा काही फक्त भंडारा गोंदिया जिल्ह्यापुरता नाही, तर थ्रूआउट देशभर हा विषय आहे. त्यामुळे बरं आपण दुसऱ्या बाजूला बघितलं तर अनेक नवीन नोकऱ्या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने, आमच्याच सरकारने, आपण जर रेकॉर्ड्स बघितले आणि जर आकडे बघितले तर मोठ्या प्रमाणात नोकऱ्यापासून उपलब्ध झालेल्या आहेत. आत्ता आपण पोलीस भरती केली, मोठ्या प्रमाणात इंजिनियर्सची भरती केली, रेल्वेला भरत्या केल्या, सगळीकडे भरती केल्या. गेल्या आपण 1-1.5 वर्ष 2 वर्षाच्या काळामध्ये मोठ्या भरत्या केल्यात, महाभरत्या केल्या. तर लोकांना तिथे पण जॉब मिळालं. आता सगळेच काही रोजगार मिळणार नाही, कारण की तो खूप मोठा बॅकलॉग आहे. आणि आत्ताच मी म्हटल्यानुसार बेरोजगारीचा विषय इतका काही छोटा विषय नाही आहे आणि ह्या जुन्या काळापासूनचा हा विषय आहे. हा आत्ता काही नवीन निर्माण झाला नाही. परंतु मी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या माध्यमातून सुद्धा एक भंडाऱ्याला आणि एक गोंदियाला भव्य असा खासदार रोजगार मेळावा भरवला होता. रोजगार मेळावा हो. आणि आपण बघितलं असेल मोठ्या प्रमाणात लोकांचा रिस्पॉन्स पण मिळाला होता. साधारणतः 8,000च्या आसपास भंडाऱ्याला
आणि 6,000च्या आसपास गोंदिया लोक त्यावेळेस त्या रोजगार मिळवायला त्यांनी उपस्थिती केली होती आणि हजारोच्या संख्येने आम्ही त्या लोकांना त्यांना कामं पण दिली होती. मला वाटते 3,000 लोकांना सांगता आम्ही भंडाऱ्यावरून त्यांना लेटर पाठवले. त्यातले काही 2200 लोक किंवा 2500 लोक पण लोकांनी स्वतः त्या जॉईन झालेत आणि तिथे पण गोंदियाला मोठ्या प्रमाणात लोकांना कामं दिली. पुणे, मुंबई ज्यांना कामाची खरंच गरज होती ती मुलं अजूनही त्या ठिकाणी कामं करून राहिली. लोकांना रोजगार बेरोजगार म्हणणं अगदी ठीक आहे, पण लोकांना ज्यांना काहीतरी काम करायची इच्छा आहे, जसं काही लोकांना जसं एकदम गरीब आहेत त्यांना नरेगाच्या माध्यमातून काम दिलं, ज्यांना अजून काही कामं करायची इच्छा आहे त्यांना आपण बाहेर पाठवलं, त्यांच्यासाठी इथेच भंडाऱ्याला सगळ्या इंटरव्ह्यू झालेत आणि गोंदियाला सगळ्या इंटरव्ह्यू झालेत, तशी लोकांना कामं मिळाली. बरं, महाराष्ट्र सरकारची एक योजना सध्या चर्चेत आहे, ती म्हणजे काही दिवसांपूर्वी सुरू झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. सरकारचं स्टँड आहे की महिलांना सक्षम बनवण्याकरिता ही योजना आपण काढली आणि विरोधक त्यांच्यावर आरोप लावतात की ह्या निवडणुकीच्या तोंडावर महिला मतदारांना लुभावण्याकरिता किंवा आकर्षणाकरिता ही योजना सुरू केली. बघा, आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पार्टी तसंही ह्या महिलांसाठी, महिलांच्या डेव्हलपमेंटसाठी, महिलांच्या उत्थानासाठी काम करणारी पक्ष आहे. त्यामुळे आपण मोदीजींच्या अनेक आपण जर योजना बघितल्या केंद्राच्या, तर ह्या महिलांना केंद्रस्थानी ठेवून त्या योजना तयार करतो. कारण की आमचं म्हणणं आहे की आमच्या कुटुंबातली जर मुख्य स्त्री जर एकदा मजबूत झाली तर ते पूर्ण कुटुंब व्यवस्थित चालवते आणि कुटुंब मजबूत करते आणि त्यामुळे त्या पूर्ण कुटुंबाचा उद्धार होतो. त्यामुळे आत्ता जी राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणा योजना जी सुरू केली ती खरंच सुंदर योजना आहे आणि आपल्या पूर्वी आपण मध्य प्रदेशमध्ये ती योजना यशस्वी झालेली आहे आणि ती योजना आपण इथे पण आणली. आणि मला असं वाटतं की त्यांना लक्षात आलं असेल की साधारणतः 2 कोटी महिला आमच्या महाराष्ट्रातल्या त्याच्यात त्यांचा लाभ मिळतो आहे. आज त्यांना 1500 रुपये महिन्याचे त्यांना पैसे मिळत आहेत. आज आमची महिला जिला लहान लहान गोष्टीसाठी सावकाराकडे किंवा बँकेत कर्ज मिळू शकत नाही तिला, आणि त्यामुळे तिला सावकाराकडे जातो लहान लहान गोष्टीकडे, आणि तिच्या रोज निशीच्या गोष्टीत करायला तिला दुकानदार त्याला सावकारी लागते त्याला, तर त्यातनं तरी तिची मुक्त झाली. 1500 रुपये तिला मिळायला लागले, मदत मिळायला लागली सरकारची, तर आज तिला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे निश्चितपणे ही योजना एक महत्त्वाकांक्षी योजना आमची आहे आणि ही गेम चेंजर योजना ठरू शकते. चांगल्या लोकांना त्याचा फायदा मिळाला आहे आणि मोठ्या प्रमाणात महिला खुश पण झालेल्या आहेत. सोबतच आम्ही एका बाजूला लाडकी बहिणा आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांसाठी सरसकट आम्ही वीज बिल माफ करून त्यांना आता यापुढे 1ही रुपया शेतीच्या पंपाचं बिल भरू लागणार नाही. ही सुद्धा एक आदरणीय देवेंद्रजींच्या कल्पनेतून चांगली मोठी योजना आम्ही शेतकऱ्यांसाठी आणली. आता एकाच कुटुंबात एकदा शेतीवरचं वीज बिल संपलं, इकडे तुमचं लाडकी बहिणा योजना लागली. ज्या मुलांना काम मिळत नाही अजिबात, जे आता 10वी 12वी आणि पॉलिटेक्निक लोक झालेली आहेत किंवा नवीन तरुण आहेत, यांच्या उद्योगांना तुम्ही जे सांगितलं बेरोजगारी, त्यांना हाताला काम मिळावं म्हणून त्यांना 6 महिन्याकरता इंटर्नशिप 6,000 रुपये 8,000 रुपये 10,000 रुपये त्यांना मिळाला आहे. ही जर एका कुटुंबात प्रत्येक कुटुंब एक जर बेरोजगार असेल त्याला हाताला काम मिळेल. इकडे तर तिला एखादी महिला बिचारी आहे तर तिला महिलेला 1500 मिळतील, शेतकरी असतील त्यांना वीज बिल माफ होईल. त्या सगळ्यांचा इम्पॅक्ट एका कुटुंबामध्ये, ते कुटुंबाचं सगळी आर्थिक परिस्थिती नाडं नीट बसतात होईल आणि त्याचा फायदा ते कुटुंब सधन होत जाईल आणि कुटुंब आत्मनिर्भर होईल. ही जी आमची भावना आहे ती निश्चितच चांगली आहे. मी खासदार नव्हतो, परंतु माझ्याच कार्यालयामध्ये मी त्याचा कॅम्प लावला आणि बघता बघता हजारोंच्या संख्येने महिलांचं जिथं कुठं ऑनलाईन होत नव्हतं त्यांना मोफत, लोकांची ओरड होती की बाहेर मोठ्या प्रमाणात त्यांचे पैसे घेतले जातात, तर माझ्याकडे संपूर्ण माझा ऑफिस स्टाफ त्या सगळ्यांचं रजिस्ट्रेशन करून घेऊन साधारणतः 2,000 ते 2,500 फॉर्म आम्ही इथून भरले आणि त्या सगळ्यांना आता लोकांना योजना पण लागू झाली. तर एक मी लोकप्रतिनिधी म्हणून एक माझं जे कर्तव्य आहे ते अजूनही करतो आहे, त्यावेळेसही केलं आणि मला असं समाधान आहे की गेल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात मी जी कामं केली ती सगळी समाधानकारक केली असं मला अजूनही वाटतं आणि यापुढे ते करत राहणार आहे. आणि जेव्हा जेव्हा लोक संधी देतील तेव्हा त्याचा विचार होईल आणि याचा उपयोग आम्हाला भरपूर होईल आणि कुटुंबाला आणि लोकांना सुद्धा होईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुमच्या मतदारसंघात 7 विधानसभा आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे साकोली विधानसभा. साकोली विधानसभेतून नाना पटोले आमदार आहेत आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांद्वारे आणि खूप ठिकाणी आपण ऐकलं की ते नाना पटोले महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहेत, जर सरकार आली तर ते मुख्यमंत्री बनतील. तुम्हाला आवडेल का जवळचा माणूस, मतदारसंघातला माणूस मुख्यमंत्री झाला? बघा, एक तर हा प्रश्न वेगळा राहिला की आवडेल आणि न आवडेल, परंतु ही आम्ही म्हणतो त्याला मुंगरी लाल की हसीन सपने आहेत.
कुठल्याही अँगलनी आम्हाला दिसत नाही की काँग्रेसचा कोणी मुख्यमंत्री व्हायला लागलेला आहे, एक विषय. आणि दुसरं जर घेतलं त्यांनाची कारकीर्द जर बघितली आपण नानाभाऊंची, तर गेले त्यांनी 30-35 वर्ष झाले ते राजकारणात आहेत. त्यांना अनेक लोक प्रश्न विचारतात. आत्ताही मला तुमच्या चॅनलवरती मी बघितलं, त्यांना अनेक लोक प्रश्न युवक विचारून आलेत की भावा 30-35 वर्षात तुम्ही काय केलं आमच्या विधानसभेसाठी, काही तर सांगा. तर त्यांना नीट अजून काही सांगता येत नाही की त्यांनी 35 वर्षात काय केलं. मी आज आपल्याला सांगू शकतो की 5 वर्षाच्या काळात मी 2 मेडिकल कॉलेज, एक एअरपोर्टचं सुरुवात केली, मी रस्ते तयार केलेत, ब्रिज तयार केलेत, इतके सगळे रस्ते मी सांगू शकतो. प्रमुख जे माझं काम आहे नरेगाचं, मी महाराष्ट्रात नंबर 1वर नंबर 2वर राहिलो. तर मी 5 वर्षाच्या काळातलं मी एवढी कामं तुम्हाला सांगू शकतो. मी आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो की त्यांनी गेल्या 30-35 वर्षातल्या काळात ते राजकारणात आहे, तिथे प्रतिनिधित्व करतात त्या भागाचं, त्यांनी सांगितलं पाहिजे की त्यांनी ही कामं केलीत. तुम्ही आज राज्याचं नेतृत्व करता, आनंदाची बाब आहे. आमचा कोणी जिल्ह्यातला माणूस राज्याचं नेतृत्व करतो, आमच्याकडं काही दुःखाची बाब नाही आहे. परंतु त्याचा उपयोग आमच्या भागात जर काही होणारच नसेल, आमच्या भागाचा विकास होणारच नसेल, साकोली विधानसभेचा तुम्ही विकास करू शकले नाहीत, तुम्ही महाराष्ट्राचा विकास कसा कराल हा आमच्या पुढे प्रश्न आहे. त्यामुळे त्यात आम्हाला त्यांना काही शुभेच्छा तरी कशा द्यायच्या आम्ही, की उलट त्यांनी जावं आणि आमच्या भागाचा विकास करू नये जो होतो आहे सुरू. त्या दिवशी कोणीतरी मला विचारलं की 5 वर्षापूर्वी तिथे पंचायत समितीच्या बांधकामाला सुरुवात झाली, अजून ती बिल्डिंग पूर्ण झाली नाही. 5 वर्ष तुम्ही आमदार आहात, तुमचं सध्या लक्ष नाही, असं नाही सांगता येणार ना. आज आम्ही कामं सुरुवात केली, संपवली. त्यामुळे त्यांनी असं ठीक आहे झालं तर आम्हाला काही दुःख होण्याचं कारण नाही. पण आमचा 100% विश्वास आहे महायुतीत सरकार येणार आहे आणि महायुतीचाच मुख्यमंत्री येणार आहे. त्यामुळे आम्हाला या गोष्टीत खूप काही स्वारस्य नाही आणि आमचा विश्वास आहे की आम्ही परत एकदा जनता आम्हाला परत सत्ता देणार आणि महायुतीचा मुख्यमंत्री होणार. परत एकदा मोदीजींचे हात मजबूत होणार आणि ज्याला डबल इंजिन सरकार आम्ही म्हणतो, डबल इंजिन सरकारने या भागाचा परत आम्ही विकास करणार. तुम्ही म्हटलं की नाना पटोलेंनी काही विकास कामं केली नाही, तरी पण लोक त्यांना का बरं एवढ्या वेळ निवडून देतात? किंवा लोकसभेला सुद्धा काँग्रेसचे प्रशांत पटोले यांना नानाभाऊंच्या चेहऱ्यावर मतदान मिळालं अशा सुद्धा चर्चा आहेत. का बरं लोक त्यांच्या प्रति आकर्षित? आपण एक जर गोष्ट बघितल्या तर फक्त त्यांनी एक भंडारा लोकसभा जिंकली असं नाही आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी वेव्स होती आमच्या विरोधात. म्हणजे नानाभाऊंच्या चेहऱ्याचा फरक नाही, निश्चितच नाही. त्यांनी त्याच्यावर तर काही त्याचं श्रेय घ्यायचं कारण नाही, कारण की त्यांनी त्यांच्या कामामुळे त्यांना मिळालं असं काहीच नाही. आणि प्रशांत पटोलेला खूप लोक ओळख होते आणि त्यांनी खूप चांगली कामं केली होती असंही त्यातलं झालं नाही. तर हे जे काही नरेटिव्ह सेट झालं ते आमच्या पथ्यावर पडलं. ती सुद्धा निवडणूक आम्ही जेमतेम 35,000 हारलो. हे आपण लोकसभा ती पण काही आमची विधानसभा नव्हती, निसटता पराभव आहे. त्यामुळे त्यांचं खूप क्रेडिट त्यांना देण्यात आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी निवडून आणलं जर त्यांना असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे असं मला वाटतं. एका राजकीय दृष्टीने एका परिपक्व राजकारणाला जर विचारलं नेत्याला तर सगळं क्रेडिट त्यांना देता येणार नाहीत किंवा त्यांच्या नेतृत्वाला देता येणार नाहीत. त्याचं एक सगळ्यांनीच निवडून आणलं. म्हणजे उद्धव ठाकरेच्या भरपूर सीट निवडून आल्यात, शरद पवारच्या सीट निवडून आल्यात, काही एकट्यांचं काँग्रेसच्या असं नाही आहे. त्यामुळे यांनीच केलं आणि बाकी लोकांचं काही नाही. ते एक आमच्या विरोधी त्यांनी एक परसेप्शन तयार केलं, फेक नेरेटिव्ह तयार केलं, ते चाललं. आमचं दुर्लक्ष राहिलं त्या दृष्टीकडे. आम्ही त्याच्यात यशस्वी झालो की आम्ही लोकांना ते पटवून देऊ शकलो नाही की फेक नेरेटिव्ह आहे त्या काळात. आता विधानसभेसाठी हा नॅरेटिव्ह आपण समजून द्याल लोकांना. आता निश्चितपणे आम्ही त्यावरती काम करायला सुरुवात केली आहे. आमची संघटना कामाला लागली आहे. आता आम्ही मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती काम करतो आहे. त्यामुळे ते फेक नेरेटिव्ह त्याला आम्ही बरीच त्याची धार कमी करून टाकली आतापर्यंत. आता ऑलरेडी राज्यात महायुतीचे सरकार येणार 100% आमचे महायुती सरकार येणार आणि आम्ही मोठ्या प्रमाणात परत एकदा आमची सरकार येऊन परत या भागाचा संपूर्ण महाराष्ट्राचा विकास. आजही तुम्ही बघितलं 2.5 वर्षाच्या काळामध्ये देवेंद्रजींनी आणि आदरणीय शिंदे सरकारने जी काही कामं केलीत आणि अजित पवार सरकारनी आज तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखी सरकार कामं केलेली आहे. आम्ही ज्या गतीने आज आमचा उद्योगात संपूर्ण देशामध्ये नंबर 2चं राज्य आमचं आलेलं आहे. देवेंद्रजीचं व्हिजन मोठा आहे. त्यामुळे आम्ही कुठेच कमी पडलो नाही आहे. तुम्ही 2.5 वर्षाचा कारभार आमचा बघितला आणि त्यांचा कार्यकाळ बघितलात तर कुठेही हे नाही आहे. त्यामुळे लोक निश्चितपणे ठरवतील की परत एकदा महायुतीला ते संधी देतील हा मला विश्वास आहे. बरं, लोक महायुतीला संधी देतील असं लोकांना विश्वास आहे असं भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील बेटे यांचं म्हणणं आहे. 5 वर्ष त्यांना ह्या लोकसभा क्षेत्राचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर मिळाली आणि कशाप्रकारे त्यांनी काम केलं, कोणती मोठी कामं त्यांनी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राकरिता केलं, शेतकऱ्यांच्या विकासाकरिता, मग तो चिन्नोर तांदूळ असो, युवकांच्या विकासाकरिता आणि नेमकं एकंदरीत सर्व समाजांना सोबत घेऊन
काय विकास कामं त्यांनी केली, त्यांची कोणती स्वप्नही ह्या दरम्यान राहून गेली हे त्यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकामध्ये कशाप्रकारे पराभव झाला किंवा त्याची काय कारणं आहेत त्याच्यावर सुद्धा त्यांनी प्रकाश टाकला. आणि शेवटी सर्व प्रश्नांची रोखठोक अंदाजामध्ये माजी खासदार सुनील मेंढे यांनी ही मुलाखत दिली. आणि आपण सुद्धा ह्याच रोखठोक अंदाजामध्ये ही शेवटपर्यंत आजची मुलाखत पाहिली. त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.